आज आपण ह्या जे नवी मुंबईला जाणारी जी लोकल आहे त्या प्रवासामध्ये आज आपण आहोत। विशेष म्हणजे पोलीस प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी प्रवाशांची चांगली सोय केली आहे। खरं तर आज रविवार आहे त्यामुळे आंदोलकांना प्रवास सुटसुटीत करता येतो। आपण पाहताय या ठिकाणी बऱ्याचशा जागा रिकाम्या आहेत, या साईडला जागा रिकाम्या आहेत, पण उद्याचं काय प्रवाशांना देखील हा प्रश्न पडला। आपल्यासोबत प्रवासी आहेत, काय सांगाल? मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मौजे देवगाव या गावचा रहिवासी आहे। मी नोकरीच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक आहे। मुंबईत नोकरी करतो, राहतो पनवेलला। आणि मी या मनोजदादांच्या सन्माननीय मनोजदादांच्या आंदोलनाचा लाभार्थी आहे आणि एक मॉरल सपोर्ट म्हणून माझं मन रावलं नाही घरी। आणि आपले असं मनोजदादा जीवावर उदार होऊन आपण लढतायत आणि आपण लाभार्थी असताना घरात बसून राहणं हे माझ्या मनाला कुठेतरी खात होतं। आणि मग आपण किमान आंदोलन स्थळी जाऊन भेट देऊन एक मॉरल सपोर्ट द्यावा म्हणून मी आलो होतो। आंदोलन ठिकाणी थोडंसं फिरलो, पाहिलं, दादांचे फोटो घेतले आणि ते मी परत चाललेलो आहे। तर आपण पाहतोय की आज समाज जागृत झाला आहे, यात काही शंका नाही। विशेष म्हणजे ज्या समाजाला, जो झोपलेला समाज होता, मराठ्यांचे नेते जे आहेत या ठिकाणी आमदार खासदार म्हणून निवडून आलेत आणि विशेष एवढे आमदार खासदार असताना नेतृत्व मात्र कोणीही करत नाही आणि नेतृत्व हे जरांगेने हाती उगारल्यानंतर राजकीय लोकांची मात्र आता या ठिकाणी थरकाप उडताना आपण पाहतोय। खरं तर मुंबईला वेठीला धरणारा हा एकमेव नेता आहे आणि आज तर मुंबईमध्ये अक्षरशः लिमिट क्रॉस झाली आहे। सगळ्या गाड्या मुंबईत घुसल्या आहेत आज आणि विशेष अन्न घेऊन ह्या ज्या गाड्या घुसलेल्या आहेत, कारण एका आवाजावरती गावकऱ्यांनी या ठिकाणी अन्न पाठवलं, अन्न पुरवठा या ठिकाणी केला। त्यामुळं आता खरी मुंबई जाम झाली आहे। उद्या काय होईल याचं चित्र पाहणं गरजेचं आहे। प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।